नमस्ते, मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघता हेमंत तेलवेकर शो. मंडळी, आज खूप दिवसानंतर आज परत एकदा मी आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येतोय. या व्हिडिओमध्ये आपल्याला थोडंसं टेक्निकॅलिटी बद्दल, विशेषतः जी लोकं पॉडकास्ट करतात, व्हिडिओ एडिटिंगचं काम करतात, मोबाईलवरती हे सगळं काम ते करत असतात. त्यांच्यासाठी काही टिप्स म्हणण्यापेक्षा माझ्या काही अनुभवांवरती आधारित अ, काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही इतरांना शेअर केला तरीही चालेल. मंडळी, अ, अलीकडच्या कालावधीमध्ये पॉडकास्टिंग करणाऱ्या लोकांच्यासाठी विविध प्रकारच्या फॅसिलिटीज मोबाईलवरती उपलब्ध झालेल्या आहेत. एक काळ असा होता, की मोबाईलवरती व्हिडिओ एडिटिंग करणं, शूटिंग करणं वेगळं, परंतु व्हिडिओ एडिटिंग करणं हे काम अतिशय जिकरीचं होतं. पण आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण खूप मोठा पल्ला गाठलेला आहे आणि व्हिडिओ एडिटिंगसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स ऑनलाईन प्ले स्टोअरवरती किंवा ॲप स्टोअरवरती उपलब्ध आहेत. मी अशाच एका ॲप स्टोअरवरच्या एका ॲप्लिकेशनबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे आणि त्याचं नाव आहे लुमा फ्युजन. अर्थात हे पेड व्हर्जन आहे, पेड ॲप्लिकेशन आहे. यासाठी तुम्हाला ₹1500 या ॲप्लिकेशनसाठी तुम्ही पे करू शकता. वन टाईम रक्कम आहे आणि अ, ही वन टाईम रक्कम आपण पे केल्यानंतर आपल्याला हे ॲप्लिकेशन कायमस्वरूपी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. iPhone वापरणाऱ्या लोकांसाठी इतर कुठल्याही ॲप्लिकेशनपेक्षा मला असं वाटतं, की लुमा फ्युजन हे हे एक बेस्ट ॲप्लिकेशन आहे आणि दिवसेंदिवस त्याच्यामध्ये बऱ्याचशा फॅसिलिटीज अपडेटेड होत आहेत. मी हे ॲप्लिकेशन गेली 2 वर्ष वापरतो आहे आणि त्याच्यावरती मी व्हिडिओ जे शूट केलेले आहेत त्याचं एडिटिंग करण्याचं काम मी लुमा फ्युजनवरती करतो आणि लुमा फ्युजनच्या माध्यमातनं व्हिडिओ शूटिंग करत असताना मी वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज त्याच्यामधल्या वापरतो. एक फॅसिलिटी लुमा फ्युजननं प्रोव्हाईड केलेली आहे आणि ती आहे मल्टीकॅम फॅसिलिटी. मल्टीकॅम स्टुडिओ नावाची एक फॅसिलिटी या ॲप्लिकेशनवरती त्यांनी दिलेली आहे. अर्थात ही फॅसिलिटी वापरताना सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा ₹1500 आपल्याला पे करावे लागतात. परंतु ही फॅसिलिटी आपल्याला अत्यंत उपयोगाला पडते. अ, याचं कारण म्हणजे, की पॉडकास्टिंग करत असताना आपण जनरली काय करतो? पॉडकास्टिंग करत असताना, व्हिडिओ शूट करत असताना कॅमेरा आपल्या समोर असतो, मोबाईल आपल्या समोर असतो आणि एका दिशेनं आपण तो व्हिडिओ शूट करत असतो. कॅमेरामध्ये आपण फ्रंट कॅमेऱ्याच्या समोरच्या बाजूला उभा राहून आपण बोलत असतो आणि कॅमेरा ते कॅच करत असतो. केवळ एकच अँगलची ही दृश्य आपल्याला कॅच करता येणं शक्य असतं जनरली. पण लुमा फ्युजन जे मल्टीकॅम स्टुडिओ हा जो ही जी सोय त्यांनी करून दिलेली आहे, या सोयीमुळे आपल्याला वेगवेगळ्या अँगलनं 2, 2 पेक्षा अधिक आपल्याला मोबाईल्स किंवा कॅमेरे वापरून आपण हे सगळे व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ आपला जो आहे तो व्हिडिओ आपण शूट करू शकतो. जसं की मी तुमच्याशी बोलतोय त्यावेळेला मी सध्या ट्रायल बेसिसवरती 2 मोबाईल मी लावलेले आहेत. एक म्हणजे माझ्या समोर तुम्हाला दिसतोय त्या अँगलनं मी एक मोबाईल लावलेला, कॅमेरा लावलेला आहे आणि मी आता उजवीकडे बघतोय, या दिशेला सुद्धा एक कॅमेरा मी लावलेला आहे. अशा पद्धतीनं 2 कॅमेरे मी वापरलेले आहेत. मी 2 किंवा अधिक कॅमेरे वापरून वेगवेगळ्या अँगलनं व्हिडिओ शूट करू शकतो आणि त्याचं एडिटिंग करत असताना मल्टीकॅम स्टुडिओ ॲप्लिकेशन किंवा मल्टीकॅम स्टुडिओ फॅसिलिटीचा वापर करून आपण वेगवेगळ्या अँगलची दृश्य आपण एकत्रितरित्या एडिटिंग करून आपण अ, दाखवू शकतो प्रेक्षकांना आणि त्याच्यामुळं व्हिडिओ आपला अतिशय बहारदार होतो, अतिशय चांगला होतो. आता हे कधी उपयोगाला पडतं, जेव्हा 2 व्यक्ती एकमेकांबरोबर बोलत आहेत किंवा इंटरव्ह्यू आपण घेतो त्यावेळेला इंटरव्ह्यूच्या दरम्यान आपल्याला अ, केवळ एकाच अँगलनं शूट करतो त्यावेळेला समोरच्या बाजूची 2 माणसं आपल्याला दिसत असतात. पण आपण त्याच्यामध्ये अधिकचे 2 कॅमेरे लावले तर एक व्यक्ती बोलत असताना त्याच्या फेसियल एक्सप्रेशन बद्दल आपल्याला त्याचं शूटिंग करता येतं. दुसरी व्यक्ती बोलत असताना दुसऱ्या अँगलच्या मोबाईलद्वारे आपण त्याच्या फेसियल एक्सप्रेशनचं शूटिंग आपण करू शकतो आणि त्यामुळं जे काही शूटिंग होतं, त्याचं जेव्हा आपण मल्टीकॅम स्टुडिओचा वापर करून आपण त्याचं एडिटिंग जेव्हा करतो, तेव्हा ते जास्त नॅचरल वाटतं. एकमेकांच्या बरोबर बोलणारी माणसं एकमेकांबरोबर नॅचरली त्यांचा संवाद चालतोय, हे आपल्याला दिसतं आणि एकाच अँगलनं
शूट करत असताना जो एक स्टकनेस आलेला असतो किंवा म्हणजे एकाच दिशेनं आपल्याला प्रेक्षकांना हे सगळं शूटिंग दाखवावं लागतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अँगलनं जर आपण हे केलेलं जे शूटिंग आहे ते जर आपण दाखवलं तर शूटिंग अधिक बहारदार होतं. तर म्हणून मी मल्टीकॅम स्टुडिओ ही फॅसिलिटी नुकतीच मी विकत घेतलेली आहे आणि त्याचा वापर मी या पुढच्या नजीकच्या कालावधीमध्ये माझ्या पॉडकास्टिंगमध्ये विशेष करून इंटरव्ह्यूच्या दरम्यान मी त्याचा वापर करणार आहे. त्याचं ट्रायल बेस म्हणून मी आज हा व्हिडिओ शूट करतोय. तर बघूयात मी हा जो व्हिडिओ शूट केलेला आहे, तो नक्की कसा शूट झालेला आहे आणि त्याचं मी मल्टीकॅम स्टुडिओचा वापर करून एडिटिंग मी केलं, तर ते मला एंड लास्ट टाईमला किंवा एंडिंगला तो मला व्हिडिओ कसा दिसेल, ते मला आता बघायचं आहे. तर त्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ केला होता. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी शूटिंग कसं केलंय हे तुम्हाला आता दिसतंय. परंतु त्याचा जो एंड रिझल्ट आहे, तो मी एडिट केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना दिसेल. धन्यवाद. थँक